नमस्कार मंडळी, मी मंदार भावे आणि आज पुन्हा एकदा नव्या कोऱ्या ट्रॅव्हल मास्टर्सच्या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं पुनश्च स्वागत। आज आपण आलो आहोत वर्ल्ड पीस ऑफ डोम लोणी काळभोरला आणि जे विजनरी आर्किटेक्ट आहेत विश्वजित कराड सर, त्यांचं एक लाईफ मिशन आहे की टू इस्टॅब्लिश कल्चर ऑफ पीस अँड डिलिव्हरन्स ऑफ व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन। सो एक छान प्रकारे त्यांनी या डोमची निर्मिती इथं केलेली आपल्याला बघायला मिळते। सो नक्की जरूर पुण्यात किंवा मुंबईच्या आसपास तुम्ही असाल तर पुण्यात लोणी काळभोरला येऊन या वर्ल्ड पीस ऑफ डोमला नक्की व्हिजिट करा। थँक्यू सो मच। अध्यात्म म्हणजे आपल्या न्यू जनरेशनची पण आवश्यकता असते आणि विज्ञानाची पण आवश्यकता असते, म्हणून त्यांनी एक अध्यात्म सोबत आणलेले आहे। जसं की डोमचे जे पिलर आहे ते 24 पिलर आहेत। 24 पिलरवर त्यांनी हा डोम सेटअप केलेला आहे। जसे की डोमची जी हाईट आहे ते 263 फीट हाईट आहे आणि जे डायमीटर आहे ते 160 फीट आहे। म्हणजे वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठा फर्स्टला डोम हा येतो, म्हणून त्याचं जे नाव आहे वर्ल्ड पीस डोम या वर्ल्ड बिगेस्ट डोम हे नाव त्यांनी दिलेलं आहे। एवढंच त्यांनी ते सांगितलेलं आहे। हे बघा, मागे सांगायला
वरती जातो वरती आणि मग परत आपण त्याला होल्ड करणार आणि तो परत ती बेल करत राहणार. ती जी बेल आहे बघा ही समोर, त्या बेलला वळतीच बेल असं तुमच्या वरती जे कळस आहे, कळसाच्या खाली सरस्वती विराजमान आहे. तिथून सरस्वती भाऊंचं दर्शन होतं. तिथून सेल्फी पॉईंट आहे, म्हणजे डोमचा जो फोटो आहे तिथून पुन्हा क्लिक केला जातो. आणि फाउंटनच्या राईट साईडला जे 9 पिलर्सवर जे स्मॉल स्टॅच्यू आहे ते सगळे संतांचे स्टॅच्यू आहेत. जे लेफ्ट साईडला आहे ते सगळे सायंटिस्ट आणि फिलॉसॉफरांचे स्टॅच्यू लागले. म्हणजे तो एक नॉलेज कॅरिडॉर आहे. नॉलेज कॅरिडॉरकडून आपण ज्ञानाच्या मंदिराकडे येत असताना असं प्रकाशित होतं. जसं की जे सीडी आहे त्या सीड्यांवर प्रत्येक रिलिजनची तिथे थॉट दिले. जसं की संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गौतम बुद्ध, महावीर, रामदास स्वामी त्यांची तिथे थॉट दिलेले आहेत. जसं की तुम्ही मध्ये जर गेला तर सेंटरमध्ये एक बेल आहे. सेंटरमध्ये जी बेल आहे त्याला हार्मोनिक बेल असं म्हणतात. हार्मोनिक बेल म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी एकसोबत नाही जाऊ शकत आणि प्रे नाही करू शकत. म्हणून इथे असं एक विश्व तयार केले की इथे प्रत्येक रिलिजनचा व्यक्ती येऊ शकतो, प्रे करू शकतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते. मोस्टली म्हणजे आपण मंदिरामध्ये जातो बघा, प्रत्येक मंदिरामध्ये बेल असते. पण बेल का असते आपल्याला माहिती नसतं. बेल ह्या कारणाने असते की जेव्हा आपण बेल करतो त्या बेलमधून जो आवाज येतो त्या बेलने आपल्याला एक पॉझिटिव्हिटी मिळते, एक पीसफुल वाटतं. म्हणून ह्या पीसफुल जागेमध्ये त्याने एक हार्मोनिक बेल छोटीशी लावलेली, जेणेकरून आपण ती बेल रँक करू तर आपल्याला एक पॉझिटिव्हिटी मिळेल. जसे की मध्ये जे स्टॅच्यू आहे ते सगळे संतांचे स्टॅच्यू आहेत आणि बाहेर स्टॅच्यू ते सगळे सायंटिस्ट आणि फिलॉसॉफरांचे